नमस्कार मित्रांनो, मी आकृती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आकृतीज किचन कॉर्नरमध्ये। तर आज गणपती बाप्पा येऊन 2 दिवस झालेले आहेत आणि आज आहे आपल्याकडे ऋषीपंचमीचा उपवास। तर हे पहा, मी ऋषीपंचमीचा उपवास केलेला आहे, मी पूजा केलेली आहे। आता सध्या मी देवाला नैवेद्य दाखवते आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण ऋषीपंचमीचा उपवास कोणत्या पद्धतीने आणि विधिवत कसं करायचं ते। तर चला आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करावी। त्याच्या आधी तुम्हा सर्वांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचसोबत ऋषीपंचमीच्याही खूप खूप शुभेच्छा। तर सर्वात आधी आदल्या दिवशी मी आघाडा आणायला गेली होती। तर हे पहा, हे आघाड्याचं झाड आहे। याची ओळख अशी असते की खालच्या बाजूने हे पांढऱ्या रंगाचं असतं। हे एक युनिकनेस आहे ह्या आघाड्याच्या पानाची। आणि आता तुम्ही पाहू शकता की कोणत्या पद्धतीने दिसत आहे ते। तर आपल्याला आघाड्याची पानं पाहिजे। तर मी आणि माझ्या भावाचा मुलगा आम्ही दोघंही गेलो होतो। तर हा बघा, हा आहे माझ्या भावाचा मुलगा अर्पित। तर आघाडाची 21 पानं घ्यायची आहेत आणि त्याची 21 काड्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याला आपण असं रोल करून घ्यायचं आणि बांधून घ्यायचं। हे एका बाजूला ठेवून आता मी इथे पूजाची तयारी करते। तर पूजाच्या तयारीसाठी आपल्याला काय काय लागतं, तर आंघोळीच्या आधीच एक पाट आपण तयार करून ठेवूया, त्याच्या खाली रांगोळी काढून ठेवायची। सर्व साहित्य आहे जे एकत्र आणून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला पूजे करताना काही प्रॉब्लेम नको यायला। तर मग इथे 2 खाऊची पानं घेतलेली आहेत, दुर्वा घेतलेला आहे, त्याच्यासोबत आपल्याला फुलं लागणार आहेत, आघाड्याची पानं लागणार आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये बेलपत्ता वापरणार आहोत। तर साधारण 9 ते 10 पानं आपल्याला बेलपत्त्याची म्हणजे बेलपत्ता लागणार आहे। तर हे सगळं एकत्र करून एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं, जेणेकरून आपण आंघोळ करून सरळ ह्याची पूजा करू शकतो। त्याचसोबत आपल्याला जे इतर साहित्य लागणार आहे ते म्हणजे आपल्याला गणपतीची पूजा करायची असते तर एक नाणं घेतलेलं आहे, एक सुपारी घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपण एक नारळ घ्यायचा आहे आणि 5 फळं घ्यायची आहेत। तर मग हे सर्व आपण एकत्र साईडला ठेवून द्यायचं, जेणेकरून आपल्याला पूजेच्या वेळेस काही प्रॉब्लेम नाही होणार। आणि हे बघा, हे आरतीचं ताट आहे, ह्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अबीर, अक्षदा आणि दिवा ह्या गोष्टी पाहिजेत। तर मग आता मी आंघोळ करून आलेली आहे। तर जी 21 पानांनी काडे घेतलेले आहेत ते घेऊन आपल्याला आंघोळ करायचे, ते आपल्या डोक्यावरती ठेवायचे आणि एका सुवासिनीने आपल्या अंगावरती 21 तांबे पाणी ओतायचं आणि मग त्याच्यानंतर ओल्या अंगाने आपण बाहेर येणार, तोंडामध्ये पाणी घेऊन। हे आपण जे मांडलेले आहेत ते 9 ऋषी आहेत। ते 9 ऋषी मांडल्याच्या नंतर आपण गणपतीची पूजा करायची। गणपतीसाठी मी खाऊचं पान, नाणं, सुपारी, त्यावरती हळदी, कुंकू, अक्षता आणि त्यासोबत फूल, दुर्वा हे ठेवल्यानंतर आपण तिकडे अगरबत्ती ओवाळायची आहे, दिवा निरांजन ओवाळायचं आहे आणि गणपतीला आगमन करायचं आहे की गणपती बाप्पा या आणि आमचा ऋषीचा उपवास एकदम सफल होऊ देत। त्याच्यानंतर आपण त्याची आरती करून घ्यायची आणि गणपतीला नमस्कार करून घ्यायचा आहे। एकदा गणपतीचं आवाहन झाल्याच्या नंतर आपण जे 9 ऋषी मांडलेले आहेत ते 9 ऋषींवरती हळदी कुंकू टाकायचे आहे। त्याच्यानंतर आपण त्यावरती अक्षता वाहणार आहोत। अक्षताच्या नंतर आपण त्याच्यावरती बेलपत्ता टाकायचा आहे। प्रत्येक ऋषीवरती एक एक बेलपान ठेवायचे। तर साधारण ते 9 ते 10 बेलपानं तुम्हाला लागतील। त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती जे आघाडा आणलेला आहे आपण आघाडा ठेवायचा, त्यानंतर आपण दुर्वा ठेवायचा। हे सगळ्या गोष्टी त्या प्रत्येक ऋषींवरती आपण ठेवायची। आता ह्याच्या मागचा इतिहास असा आहे की गावी तर लोक म्हणजे ज्या बायका आहेत त्या नदीवरती जातात आणि नदीवरती आंघोळी करून ह्या उपवासाच्या दिवशी किंवा ही जी पूजा मांडत असतो त्यावेळेस आपण पुरुषांना किंवा कुत्र्याला पाहायचं नसतं। त्यानंतर आपण प्रत्येक ऋषीवरती फुलं ठेवलेली आहेत। फुलं ठेवल्याच्या नंतर तर आता आपण त्याला धूपबत्ती दाखवून, निरांजन वगैरे दाखवून ओवाळून घ्यायचं आहे। तर ही आपली ऋषींची आपण पूजा केलेली आहे। आता आपण तिकडे नैवेद्य ठेवायचं आहे। तर एक असं कमंडल काढून घेतलं आहे आणि नारळ दिला आहे मी ऋषींना, त्याच्यावरती हळदी कुंकू, एक फूल आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आपण तिथे नैवेद्य दाखवायचं आहे। तर नैवेद्य मी 5 फळांचा दाखवलेला आहे। तर 5 फळं घ्यायचे, तर आपण वेगवेगळ्या प्रकाराचे त्यांचा नैवेद्य दाखवून घ्यायचे संपूर्ण पूजेला। आता आपल्या ह्याच्यामध्ये जी घंटी आहे तिची पूजा करायची राहून गेली होती, तिचीही मी पूजा करून घेते आता त्याचसोबत। तर इथे बघा, आपली जी घंटी आहे त्यांची आपण पूजा करत आहोत। तो घंटीला आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती ही फूल वगैरे ठेवून आपण त्याचंही आरती करून घ्यायची आहे। आता इथे माझ्या शेजारी माझी मम्मी बसलेली आहे, तर ती मला सांगत आहे की हे करायचं राहिले, ते करायचं राहिले। तर हे पहा, आरती करून घेतलेली आहे। आरती करून घेतल्यानंतर आपण एकदा संपूर्ण जे आपले मांडन केलेलं आहे, जे आपण मांडलेलं आहे त्याची एकदा पूजा करून घ्यायची, नमस्कार करून घ्यायचा। नमस्कार करून झाल्यानंतर आता मी चेंज केलेलं आहे, मी साडी घातलेली आहे आणि आता मी इकडे जे ऋषीचं उपवास असतं त्याला लागणारा जो नैवेद्य आहे तो दाखवत आहे। तर हे पहा, एक आपण कमंडल काढलेलं आहे आणि त्याच्यावरती मी नैवेद्य ठेवलेला आहे। केळ्याच्या पानावरती नैवेद्य ठेवायचा। 3 वेळा आपण पाणी जो आहे त्याचा सपलोक सोडायचा आणि नमस्कार करून घ्यायचा।